Now what we are going to do, we'll see projections of some solids and then we'll discuss which type of sections are possible. एक ठराविक सॉलिड जे आहेत त्यांचे आपण प्रोजेक्शन दाखवूया प्रिझम किंवा पिरामिडचे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सेक्शन्स मिळू शकतात हे आपण डिस्कस करूया. So that we can solve some examples. Okay, so we'll continue with the earlier example. हे प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेले आहेत, सोडवलेले पण आहेत. स्क्वेअर पिरामिड इन दिस पोझिशन विच सेक्शन्स आर पॉसिबल? स्क्वेअर पिरामिड जर रेस्टिंग ऑन साइड किंवा साइड जर लेफ्टला असेल तर सेक्शन कुठला मिळतो? Okay, shall I show the position of cutting plane? मग उत्तर सांगू शकताय? Yes, sir. आय मस्ट टेल यू, आज मी कॉलेजमध्ये आलो थोडंसं काम असल्यामुळं आणि आता जे विद्यार्थी फायनल इयरला जाणार आहेत, आर यू लिस्निंग? खूप महत्वाची गोष्ट मी सांगतोय. तर थोडस मला वाटतं रेकॉर्डिंग पॉज करावं, पण लेक्चरचा भाग नाहीये. बऱ्यापैकी आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय. ओके, हे मला काय आठवलं कारण सडनली मी तुम्हाला एक क्वेश्चन अवघड विचारला सेक्शन्स मधला आणि तुम्ही शांत बसला, त्याच्यावरून आठवलं. ओके, anyway, I'll show you the position of plane and you will explain me the section. Is that fine? Hello. सर कोणता प्लेन हवाय? हा दाखवतो आता कटिंग प्लेन आणि तुम्ही त्यानुसार मला सेक्शन दाखवायचा. चालेल का? Shall we start? Yes, sir. हे तुम्ही नोट पण केलं असेल मला वाटतं. कटिंग प्लेन पॅरलल टू बेस, व्हॉट इज द सेक्शन ऑब्टेन्ड? Identical to base. आयडेंटिकल टू बेस. ओके, याच्यामध्ये बघा एक 2च मिनिटं मी देतोय, पण याच्यामधून आपल्याला सर्व रिव्हिजन होईल कारण प्रत्येक लेक्चर मध्ये प्रत्येकाचं लक्ष असतं असं नाही. थोडं दुपारची वेळ आहे त्यामुळं. तर इथं किती स्लांट एजेस कट झाल्या सांगा? 2. इथं पण 2 कट झाले, बरोबर आहे. ट्रान्सफर दिस पॉइंट्स ऑन रिस्पेक्टिव्ह एजेस, स्लांट एजेस वरती आपण ट्रान्सफर केले हे. तर ह्या 2 स्लांट एजेस ते कटिंग पॉइंट ट्रान्सफर केले. इथले 2 कटिंग पॉइंट तुम्ही रिस्पेक्टिव्ह स्लांट एज वरती ट्रान्सफर केले. कटिंग पॉइंट कुठे कुठे मिळाले सांगा? फर्स्ट पॉइंट ऑन OA, सेकंड ऑन OB, इथं थर्ड ऑन OC अँड लास्ट ऑन OD. ओके, यांना जर तुम्ही सिक्वेन्सने जॉईन केलं 4 पॉइंट जॉईन करणार का नाही आपण? Yes. तर मिळणारा सेक्शन जो आहे हा कसा असेल? आयडेंटिकल टू बेस. ठीक आहे, आता हे ओरिजिनल फिगर जे आहे ते मी कॉपी पेस्ट करून घेतली नेटवरनं वेळ वाचवण्यासाठी. आपलं आतमधल्या लाईन्स इरेज केल्या असं समजताय? सेक्शनच्या आतमधल्या लाईन इरेज केल्या असं अज्युम करा and then we'll hatch the section. So when the cutting plane is parallel to base, we obtain a section which is identical to base. हे पूर्वी आपण इमॅजिन करत होतो, आपण आता ते व्हिज्युअलाइज केले बाय प्रोसिजर सोडवले. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. Okay, so in this case the remaining part of the solid, याला नाव काय असतं सांगा? कालच सोडवलंय टेस्ट मध्ये. इट इज कॉल्ड एज फ्रस्टम. Frustum. करेक्ट. ऑफ सॉलिड म्हणून, म्हणजे हा या केस मध्ये पिरामिडचा आहे. लक्षात येते का? आणि रिमूव्ह केलेला पार्ट कुठला आहे? अप्पर पार्ट इज रिमूव्ड. रिमेनिंग पार्ट कुठला आहे सांगा? लोअर पार्ट. जो पार्ट नियर टू ऑब्झर्व आहे तो रिमूव्ह केलेला आहे. स्नॅपशॉट घेता याचा. हॅव यू अंडरस्टूड हाऊ टू ऑब्टेन द फ्रस्टम? मला वाटतं याच्यावरती काय प्रॉब्लेम सोडवायची गरज नाही. समजलाय? Yes, sir. Okay, so take a snapshot of this and then we'll continue. झालं सर. Okay.
देन द सेकंड टाइप ऑफ सेक्शन वी हॅव अंडरस्टूड. हे फक्त मी रिवाइज करतो 1-2-4 मिनिटात. ठीक आहे. कटिंग प्लेन तुम्ही असं घ्या किंवा कसंही घ्या. हा मिळणार सेक्शन कुठला असेल सांगा. Trapezium. It will be a trapezium. Sorry. तर या केस मध्ये 2 सेक्शन आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे. या पोझिशन मध्ये ट्रायंगल मिळू शकतो का? नाही. Yes. पॉसिबल टू गेट अ ट्रायंगल? नो सर. मिळतं सर. Is it possible to get a triangle? No, if it is resting on corner, it will. No, no. In this given position, when resting on side is given to you, side on left. So what are the position you can observe right now? In this position, is it possible to obtain the section as a triangle? नो. It is not possible. It is not possible. कारण का? तर बघा तुम्ही 3 ठिकाणी हा फ्रंट व्ह्यू जो दिसतो हा ट्रायंगल, याला तुम्ही 3 ठिकाणी कट करू शकता. बेसला कट केलं तुम्हाला 2 पॉइंट मिळतील कंपल्सरी, बरोबर आहे. इथं कट केलं तरी 2 पॉइंट मिळतील, इथं कट केलं तर 2 पॉइंट मिळतील. त्यामुळे तुम्हाला ट्रायंगल साठी जे कॉम्बिनेशन लागतं 2+1, एका ठिकाणी 2 एजेस कट व्हायला पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी 1, हे कॉम्बिनेशन मिळू शकत नाही. त्यामुळे या पोझिशन मध्ये ट्रायंगल मिळू शकत नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. Then we have started the discussion on. Okay, before that, काल गुरुपौर्णिमे बरेच मेसेज आले होते. थँक्यू व्हेरी मच. पण काल थोडस मी प्रवासात होतो, त्यामुळे काल लेक्चर पण घेता आलं नाही मला. काय योगायोग असेल ते असेल. गुरुपौर्णिमा आणि टीचर्स डेला मला लेक्चरच मिळत नाहीत. दिस इज व्हॉट वी कॅन से. असू दे, हरकत नाही. Today we have solved this problem, and what was the section obtained? आज सकाळी प्रॉब्लेम आपण जो सोडवला होता त्याच्यामध्ये सेक्शन कुठला मिळाला होता? पेंटागॉन. पेंटागॉन मिळाला होता. ठीक आहे. Now I'll show you this particular position. If the cutting plane is like this, सकाळी जो अँगल आपण 45 घेतला होता, हा काय सांगा, मिड पॉइंट ऑफ ऍक्सिस, बरोबर ना. इथं जर हा अँगल आपण समजा 30 डिग्री घेतला कटिंग प्लेनचा, what will be the section obtained? Can you imagine or shall I explain? Hexagon. Triangle. See how many sides are cut. 4. This is A dash. पूर्वीच आपण रिवाइज केला, आता आपण नवीन प्रॉब्लेम स्टार्ट करतोय. ओके. इथं B dash D dash येईल, बरोबर आहे का? इथं C dash ऑलरेडी आहे. ओके. हाऊ मेनी साइड्स आर कट हियर? 4. 4 sides are cut. Okay. So the section can be either rectangle or Square. square or रोम्बस. rhombus or Trapezium. trapezium or पैरेललोग्राम. parallelogram. Okay. Or in this case you are going to get the section as a kite. ठीक आहे. तर काइट आणि रोम्बस मध्ये काय फरक आहे? ओके, फर्स्ट विल अंडरस्टँड. In case of rhombus, diagonals are having equal length. रोम्बसचे डायगोनल जे असतात त्यांची लेंथ कशी असते? इक्वल असते. ठीक आहे. बट इन केस ऑफ अ काइट, एक समजा डायगोनल घेतला तुम्ही आणि हा दुसरा घेतला, तर डायगोनल कसे असतात? काइटचे अनइक्वल लेंथ असतात, बरोबर का. रोम्बसचे डायगोनल जे असतात हे कसे असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. पण काइटचे डायगोनल जे आहेत ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स नसतात. ओके. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन रोम्बस अँड काइट. सोप्या भाषेमध्ये
रोम्बसचा कुठलाही एक कॉर्नर जर तुम्ही इकडे असा स्ट्रेच केला, यू विल गेट काइट. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. So note the difference between rhombus and kite. Snapshot घेता याचा? घेतला स्नॅपशॉट? Yes, sir. Yes, sir. I will discuss the procedure. ठीक आहे. सकाळचा प्रॉब्लेम होता तो सेम घेतलाय, फक्त बदल काय केला सांगा? कटिंग प्लेनचा अँगल समजा आपण 30 डिग्री घेतला, तर आता बेसला कट होणार नाही, तो ओ डॅश ए डॅश ला कट करेल. ओके, सो फर्स्ट टोटल देयर विल बी 4 कटिंग पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट विल बी ऑन ओ डॅश सी डॅश, अदर इज ऑन ओ डॅश ए डॅश. बरोबर आहे? तर हे पॉइंट तुम्ही डायरेक्टली ट्रान्सफर करू शकता टॉप व्ह्यू मध्ये. हा पॉइंट ओसी वरती ट्रान्सफर झाला, बरोबर आहे का? हा पॉइंट कशावरती ट्रान्सफर केला? ओ ए वरती. सो इन दिस वे यू गेट 2 कटिंग पॉइंट्स. वन इज ऑन ओ ए, that will be here, red color चे dot पहा. Other is on OC, this is point O. Okay, next tell me how to transfer the points on O dash B dash and O dash D dash. इथे जे पॉइंट आहेत हे कसे ट्रान्सफर करणार? बेसला एक्स वाय ला पॅरलल. तर पहिल्यांदा तुम्ही ट्रान्सफर करा ट्रू लेंथ वरती. वेअर इज द ट्रू लेंथ? O dash C dash is a true length. Yes. So transfer this point first on the true length. इथे आले, इथून कुठे घेणार ते? टॉप व्ह्यू मध्ये. आर यू गेटिंग? OC. Yes, sir. Yes, sir. देन नंतर काय करायचं? टेक दिस डिस्टन्स इन द कंपास. हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि हे पॉइंट इकडे ट्रान्सफर करा. हे आर्क ड्रॉ करायसाठी थोडस नवीन आज प्रयोग केलाय. इज इट गुड? समजते ना याच्यात ना? येस सर. तर हा पॉइंट Yes, इकडे sir. ट्रान्सफर Yes, करा. sir. ओके, इट विल बी लाईक दिस. तर ते ट्रान्सफर केलेत असं आपण गृहीत धरूया. प्रोसेस आठवते सर्वांना? तर Yes, एक sir. पॉइंट तुम्हाला Yes, इथं मिळेल, बरोबर आहे का? आणि एक पॉइंट असं इथं मिळेल आफ्टर ट्रान्सफरिंग. ओके, देन जॉईन ऑल दिस पॉइंट्स. हा बोला. ओ हे आपण आर्क काढतो ना, ते डिस्टन्स पिंक कलरच्या लाईन पर्यंत घ्यायचंय का ग्रीन कलर लाईन पर्यंत? पिंक कलरच्या ना, ऑफकोर्स पिंक कलरच्या. कारण बघा बाय Sir, प्रोसेस तुम्ही काय केलं? तुम्ही मगाशी तसं नाही काढलात. बरं ठीक आहे. ओके, if there is some confusion I'll repeat this for you. This distance should be taken. Any doubts? आता क्लिअर झाले? Yes, sir. हे डिस्टन्स काय घेतलं सांगा बरं मला? कारण हा पॉइंट तुम्ही ट्रू लेंथ वरती नेलाय, बरोबर आहे का? असा, बरोबर आहे? Yes. नंतर ट्रू लेंथ वरून तो तुम्ही कुठे नेलाय? टॉप व्ह्यू मध्ये असा नेलाय. म्हणजे हे जे पिंक कलरचा तुमचा प्रोजेक्ट आहे तिथपर्यंत डिस्टन्स घ्यायचंय. एनी कन्फ्युजन? No, sir. ओके, शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. सो आता हा जो पॉइंट आहे, आता कटिंग पॉइंट कुठला आहे? ओ डॅश सी डॅश वरचा. तर तो ग्रीन प्रोजेक्टरचा जो एंड आहे तो कटिंग पॉइंट आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. जो ग्रीन प्रोजेक्टरचा एंड पॉइंट आहे तो कुठला आहे? ओ डॅश सी डॅश वरचा कटिंग पॉइंट आहे. म्हणजे कुठला? इथला वरचा. समजलं का? अँड देन यू कॅन गो फॉर द हॅचिंग. So this section is nothing but, कोणता सेक्शन मला सांगा? Which section is obtained here? Kite. 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 Okay. तर हा एक सॉल्व्ह प्रॉब्लेम मला मिळालेला आहे.
I'll just demonstrate it for you. Is it visible? Yes, sir. Yes, sir. Okay. Whether the statement is visible to you? Yes, sir. Statement दिसते का बघा? A square pyramid of base 30 mm and axis 60 mm long is standing on HP with all the base edges equally inclined to VP. बरोबर आहे? तर equally inclined to VP you might have noted हे बऱ्याच वेळेला विचारली जाणारी गोष्ट आहे. So it should be known to you. It is cut by a section plane perpendicular to VP and inclined at 30 degrees to HP. अरे बापरे, अँगल पण तोच दिला आपण सांगितलेलं. Inclined at 30 degrees to HP, bisecting the axis. Bisecting means passing through midpoint of the axis. Draw the sectional top view and true shape of the section if the upper portion is removed. Can you solve this? Yes, sir. Yes, sir. सॉल्व करा. एक 15 मिनिटं देतो मी तुम्हाला. मला वाटतं आता काय जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. Is it understood? Yes, sir. Okay. Yes, sir. So note down the statement and solve this within 15 minutes. मला वाटतं त्या रेकॉर्डिंगची गरज नाही. So this is the problem for homework. Thank you. This is homework for you. Okay. Can you tell me from हा जर सुरू करायचं असेल तर तुम्ही कुठून सुरू करू शकता सांगा प्रॉब्लेम. विचार करा, खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. लॉंगर डायगोनल तुम्हाला काईट मिळवायचं, बरोबर आहे ना? किती पाहिजे लॉंगर डायगोनल? 60. 60. ठीक आहे. म्हणजे बघा, इमॅजिन करा, जर कटिंग प्लेन तुम्ही असं दाखवलं, आर यू गेटिंग? तर लेंथ ऑफ कटिंग प्लेन ही तुम्हाला किती पाहिजे हो? 60. 60. दिस पॉइंट इज क्लिअर? Yes. लेंथ ऑफ कटिंग प्लेन ही 60 पाहिजे. पण सुरुवात इथून तुम्हाला करता येईल का? फ्रंट व्ह्यू पासून नाही करता येणार, बरोबर आहे? तर त्यासाठी तुम्हाला सुरुवात कुठून करायला लागेल सांगा? Top view. टॉप व्ह्यू. म्हणजे शॉर्टर डायगोनल जर तुम्हाला पाहिजे, किती पाहिजे हो? 30 ना? Yes. आर कटिंग? Yes, sir. हा, मग 30 जर पाहिजे असेल तर काय करायला लागेल बघा. हा जो पॉइंट ओ आहे टॉप व्ह्यू मधला, एक मिनिट, हा पॉइंट ओ आहे, बरोबर आहे का? मग तुम्हाला जर Yes. बर 30 mm हा शॉर्टर डायगोनल, आणि शॉर्टर डायगोनल कसा यायला पाहिजे? टॉप व्ह्यू मध्ये एक्स वाय ला परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? Perpendicular. यायला पाहिजे. मग तुम्ही काय करणार? 15 mm ओ पासून वरती. इज दॅट क्लिअर? 15 mm अबव पॉइंट ओ, 15 mm बिलो पॉइंट ओ. हे दोन कटिंग पॉइंट तुमचे डिफाईन झाले. लक्षात येते का? Yes, पण sir. काय अडचण आहे का? No, So, sir. फर्स्ट
take this distance as 30, 15 mm above point O, 15 mm below point O. Shall we continue? Yes. Yes, sir. ओके. आता काय करायचं, तर ह्या दोन पॉइंटला समजा मी नाव दिलं पी आणि क्यू. तर पी आणि क्यू हे पॉइंट कशावरचे आहेत, तो प्रोफाईल लाईन वरचे, बरोबर आहे का? पी आणि Yes. क्यू हे ओबी आणि ओडी वरचे प्रोफाईल लाईन वरचे. मग काय करणार, पहिल्यांदा हे जे तुमचं 15 mm डिस्टन्स आहे हे पहिल्यांदा कुठे नेणार तुम्ही, ओसी वरती. इज दॅट क्लिअर? Yes. तिथून पुढे काय करायला लागेल, तर हा ओसी वरचा पॉइंट तुम्हाला न्यायला लागेल ओ डॅश सी डॅश वरती. समजतंय का? Yes, sir. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes. तिथून वरती जावं लागेल फ्रंट व्ह्यू मध्ये. आणि हा पॉइंट परत तुम्ही कुठून येणार, ओ डॅश बी डॅश आणि ओ डॅश डी डॅश वरती. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. म्हणजे इथं तुम्हाला काय मिळालं सांगा, पी डॅश आणि Two dash. क्यू डॅश. ठीक आहे. आता इथून पुढे तुम्हाला मल्टिपल पोझिशन सेट करता येऊ शकतात कटिंग प्लेनच्या. ठीक आहे. त्यामुळे मी लॉंगर डायगोनल देताना थोडासा विचार करत होतो, यू माइट हॅव नोटेड. ठीक आहे. तर आता बघा, कटिंग प्लेन जर मला सेट करायचं असेल तर इसेन्शियल कंडिशन काय होते, इट शुड पास थ्रू पी डॅश क्यू डॅश. लक्षात येते का? इट शुड पास थ्रू पी डॅश क्यू डॅश. म्हणजे शॉर्टर डायगोनल तुमचा 30 येणार आहे, बरोबर आहे का? व्हॉट इज द सेकंड कंडिशन? दुसरी कंडिशन काय आहे? Its Longer length- diagonal. Correct. Its length inside the cutting plane should be how much? 60 mm. 60. 60. ओके. तर पी डॅश क्यू डॅश मधून पास होणारे आणि 60 mm लेंथ असणारे तुम्ही मल्टिपल कटिंग प्लेन दाखवू शकता. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तेव्हा कटिंग प्लेनचा अँगल मेजर जर केला तर इन दिस केस आवर आन्सर्स कॅन व्हेरी. पण ज्यावेळी तुम्ही ट्रू शेप मिळवता त्यावेळी मात्र त्याचा शॉर्टर डायगोनल किती असेल, 30, आणि लॉंगर डायगोनल किती असेल, 60. 60. हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. प्रॉब्लेम कसं सोडवायचं समजलंय? Yes, sir. ठीक आहे. सो दिस इज द वे इन विच यू कॅन सॉल्व द रिव्हर्स प्रॉब्लेम्स. ओके. नाव वी आर स्टिल हॅव्हिंग I think 7 or 8 minutes. We'll think about one more solid. Roll number 5. Am I audible? आवाज येतोय का? सर तिचा नाईट प्रॉब्लेम आहे. हा, त्यांना मी ऑब्झर्व केलं, ते मीटिंग मध्ये सुरुवातीला असतात, नंतर अचानक लेफ्ट होतात आणि परत ऍडमिट करायचं रिक्वेस्ट येते मीटिंग मध्ये. काय प्रॉब्लेम माहिती नाही मला, पण तेच मला विचारत होतं. ओके, शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Okay. Now, which solid you can see right now? How you are going to describe this solid? बोला पटकन. सॉलिड्स आपण शिकलेलो आहोत. पेंटागोनल प्रिझम, येस और नो? कोणता सॉलिड हा? Pentagonal. पेंटागोनल प्रिझम आहे. ओके. त्याची एक साइड 1, 2 असं नाव समजा तुम्ही दिलं तर ती कशी XY ला परपेंडिक्युलर आहे. इज इट नोटेड? येस. म्हणजे ह्या सॉलिडचं डिस्क्रिप्शन कसं आहे? पेंटागोनल प्रिझम resting on base in HP with one base edge perpendicular to VP. एक बेस एज जे आहे त्याला तुम्ही AB नाव द्या, 1, 2 द्या, काय द्यायचं द्या. ही जी बेस एज आहे ही कशी आहे? XY ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच VP ला परपेंडिक्युलर आहे. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. ओके.
I'll show you different cutting planes and you have to predict the section. Shall we start? Yes, sir. Okay. If the cutting plane is like this, what is the nature of section? Triangle. Triangle. It will be isosceles Triangle. triangle to be specific. Okay. कारण बघा बेसच्या दोन एजेस कट झाले बरोबर ना, ते पॉइंट तुम्ही इथे ट्रान्सफर करणार. लक्षात येते का? Yes, sir. आणि म्यूट करा ज्यावेळी उत्तर देत नाही तेव्हा. हे दोन पॉइंट मिळाले, इथपर्यंत काय डाऊट आहे का? नाही. आता तिसरा पॉइंट जो आहे हा कशावरती आहे? या लॉंगर एज वरती, बरोबर आहे का? पण Yes. लॉंगर एजला जर तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये पाहिलं तर ही लॉंगर एज तुम्हाला कशी दिसते? ऍज अ पॉइंट. त्यामुळे हा कटिंग पॉइंट जो आहे हा तुम्हाला कुठे दिसेल? इथं दिसेल. इज इट अंडरस्टूड? Yes. So the section of 10 will be an isosceles triangle. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ठिकाणी ट्रायंगल आणि ट्रॅपेझियम ह्या दोन केसेस बऱ्यापैकी येतात, त्यामुळे हा चॅप्टर नंतर प्रेडिक्टेबल होतो. ओके. आय विल शो यू डिफरंट कटिंग प्लेन. Suppose the cutting plane is like this. What is the nature of section of 10? कोणतं सेक्शन मिळेल सांगा? Amplitude just आहे. कोणतं मिळेल? Triangle. How many sides are cut now? 4. Trapezium. 4. Trapezium. सेक्शन कुठला मिळेल सांगा ना. आता 4 पॉइंट्स मिळाले इथपर्यंत ठीक आहे, आपण म्हणजे इनिशियल फेजला हे प्रेडिक्शन ठीक होतं. आता मिळणार सेक्शन कसा असेल? Trapezium. इट मस्ट बी ट्रॅपेझियम. ओके, यू आर राईट. कारण बघा हे जे दोन पॉइंट आहेत इथं दिसतात का लॉंगर एज वरती? लॉंगर एजला वरून पाहिलं तर संपूर्ण लॉंगर एज कशी दिसते? ऍज अ पॉइंट, बरोबर आहे का? Yes, sir. दोन्ही पण 1 डॅश आणि 2 2 डॅश. 1 डॅश 1 डॅश 2 डॅश 2 डॅश यांच्या नावानुसार गेलं तर, आपल्या नावानुसार गेलं तर A डॅश 1 डॅश B डॅश 2 डॅश काय म्हणायचं ते म्हणा. ओके. तर दोन्ही लॉंगर एजेस वरून बघितलं कशा दिसतात? तो As a ऍज अ point. पॉइंट. त्यामुळे A1 आपली समजा इथं असेल एक कटिंग पॉइंट मिळाला, B2 समजा आपली इथं असेल, इथं दुसरा कटिंग पॉइंट मिळाला. 2 कटिंग पॉइंट मिळाले. नेक्स्ट इथं 2 कटिंग पॉइंट आहेत. आता हे 2 कटिंग पॉइंट जे आहेत हे बेस वरचे आहेत का टॉप वरचे आहेत का लॉंगर एज वरचे आहेत? Base वरचे. Base. दे आर लाइंग ऑन द बेस. इज इट करेक्ट? Yes. त्यामुळे हे पॉइंट जर मी टॉप व्ह्यू मध्ये ट्रान्सफर केले, they will be obtained along the base edges. So you'll get one point here, another point here. Join these points, you'll get which section? Trapezium. You'll get a trapezium. Very good. तर हा झाला फॉरवर्ड टाइप ऑफ प्रॉब्लेम. ठीक आहे. आता मला सांगा याचा जर रिव्हर्स प्रॉब्लेम तयार करायचा असेल, आय टेल यू हाऊ टू सेट द क्वेश्चन्स. प्रश्न तयार कसे करायचे मी तुम्हाला शिकवतो. प्रश्न सोडवायला सगळेजण शिकवते, बरोबर ना? आता हा जर ट्रॅपेझियम तुम्हाला द्यायचा असेल रिव्हर्स मध्ये टू शेप ऑफ सेक्शन, तर त्याची कोणती डायमेन्शन देतील? Parallel sides. परफेक्ट परफेक्ट. प्रवीण हराळकर, मला खूप आनंद वाटतो. यू आर गिव्हिंग व्हेरी गुड आन्सर्स. ओके. ब्रांच कुठली तुमची? Computer.
कम्प्युटर आहे काय? ठीक आहे. You'll have a subject called as computer graphics in which these things will help you. बरेचसे स्टुडंट ज्यावेळी थर्ड इयरला का कुठं माहित नाही CSL कधी आहे तो सब्जेक्ट, फर्स्ट इयर मधले विद्यार्थी भेटल्यावर मला म्हणायचं सर कम्प्युटर ग्राफिक्स शिकवा. ठीक आहे. कम्प्युटर मधलं फारसं काय शिकायचं योग आला नाही. So this section is trapezium. Is that understood? Yes. So if the cutting plane is like this, if it is cutting two longer edges, section obtained will be trapezium. And if it is cutting only one longer edge, it will be isosceles Triangle. triangle. ओके. स्नॅपशॉट घ्यायचा म्हणजे आपण आता विदिन 5 मिनिट्स किती प्रॉब्लेम शिकलो? 2. ओके. सो दिस इज द बेनिफिट ऑफ अंडरस्टँडिंग द थिंग्स. लक्षात येते का? सो इफ यू आर कन्सेप्च्युअली गुड, you can understand everything. So please focus on understanding. Please focus on concepts. You are automatically going to get the marks. Okay. Give me 1 minute. I'll take your attendance. And then we'll end.